चेटकिणीचा गुलाम. काही वर्षांपूर्वी एका शहरात खूप मोठी मोठी दुकाने होती आणि अचानक त्या शहरात चोऱ्या होऊ लागल्या. अरे देवा, कोणीतरी माझं ज्वेलरीचं दुकान लुटलं रे. खरं म्हणजे ह्या चोऱ्या त्याच शहराच्या बाहेर असलेल्या एका गुहेत राहणारी म्हातारी चेटकीण करवून घेत होती. तिने काळी जादू करून गुड्डू नावाच्या एका माणसाला आपला गुलाम करून ठेवले होते आणि ती त्याला शहरात जाऊन चोऱ्या करायला लावत होती. छडी फिरवते, जादू करवते, आपल्या गुलामाकडून चोरी करवते. अशा प्रकारे ती चेटकीण रोज रात्री आपल्या गुलामाकडून चोऱ्या करून घेत होती. एक दिवस त्या शहरातल्या पोलीस कमिशनरने जय दीक्षित नावाच्या पोलिसाला बोलावले आणि म्हणाला, जय, शहरात खूप चोऱ्या होत आहेत. तू लवकरात लवकर या चोराला पकडावंस असं मला वाटतं. तुम्ही अजिबात चिंता करू नका सर. चोर कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवशी तो पकडला जातोच. आणि मग जयनी चोराला पकडायचं प्लॅनिंग चालू केलं. त्याने शहरातल्या सगळ्या दुकानांसमोर पोलीस उभे केले. आता बघतो तो चोर कसा वाचतो ते. जशी रात्र झाली, चेटकिणीचा गुलाम चोर बाजारात आला. इथे तर प्रत्येक दुकानाबाहेर पोलीसवाले उभे आहेत. मला काहीतरी विचार करावा लागेल. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. चेटकीण मालकिणीला सांगतो, ती मला जादूने दुकानाच्या आत पाठवेल. चेटकीण मालकीण बाई, इथे तर प्रत्येक ठिकाणी पोलीसवाले उभे आहेत. आता तुम्हीच काहीतरी करा. छडी फिरवते, जादू चालवते, आपल्या गुलामाला दुकानाच्या आत पाठवते. चेटकिणीने असं म्हटल्याबरोबर चोर गायब झाला आणि दुकानाच्या आत गेला. इथे तर खूप सारं सोनं आहे. एवढं सोनं बघून चेटकीण मालकीण तर खूप खुश होऊन जातील. चेटकीण मालकीण बाई, मी चोरी केली. नाही सोडणार कुठलाच कोपरा. चोरून टाकणार सगळं सोनं. दुसरीकडे जयला वाटलं चोर चोरी करायला आलाच नाही. पण सकाळी जेव्हा दुकानं उघडली तेव्हा कळलं की धनीराम शेठच्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं होतं. माझ्या दुकानातलं सगळं सोनं चोरीला गेलं. हे सगळं बघून जयला तर काहीच समजलं नाही. जय तिथून थेट जेलमध्ये बंदी असलेल्या एका तांत्रिकाकडे पोहोचला. काळी जादू करणाऱ्या तांत्रिका, मला तुझी गरज आहे. पण तुम्हीच माझं काळ्या जादूचं पुस्तक माझ्याकडून घेतलं आणि मला तुरुंगात टाकलं, तर मी आता तुमची मदत का करू? ते ह्यासाठी की जर तू मला या चोराला पकडायला मदत केलीस तर मी तुझी सुटका करून देईन. ठीक आहे. ह्याच्यानंतर जयने तांत्रिकाबरोबर मिळून एक प्लॅन केला आणि त्याच रात्री दोघेही बाजारात चोराची वाट पाहत थांबले. खूप वेळानंतर त्यांना एक चोर धपक्या पावलांनी येताना दिसला. मला वाटतं हाच तो चोर आहे. तांत्रिका, तू कामाला लाग. या चोराचे काळे डोळे बघून असं वाटतंय की याला कोणीतरी वश केलंय. मला याला त्यातून मुक्त करावे लागेल. तांत्रिकाने त्याच्या पुस्तकातून एक मंत्र वाचला. तांत्रिकाच्या पुस्तकातली जादू उडवून टाक त्याच्या डोळ्यातली जादू. तांत्रिकाचा मंत्र संपताच गुड्डू त्या चेटकिणीच्या वश मधून बाहेर आला. मला माफ करा. मला त्या चेटकिणीने वश केलं होतं. रडू नको आणि आम्हाला त्या चेटकिणीकडे घेऊन चल. गुड्डू त्यांना चेटकिणीच्या गुहेत घेऊन आला. तुम्ही सगळे इथे कसे काय आलात?
आणि तुम्ही माझ्या गुलामाला काय केलं? तुझा गुलाम आता मुक्त झालाय आणि हो, तू काळी जादू आणि चोरी करण्याच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये जाणार. तांत्रिका, या म्हाताऱ्या चेटकिणीवर असा मंत्र मार की तिला कधीच कुठलीच जादू करता येणार नाही. तांत्रिक तांत्रिक चेटकिण चेटकिण. म्हाताऱ्या चेटकिणीची जादू कायमसाठी फेल. अशा प्रकारे इन्स्पेक्टर जयने एका तांत्रिकाच्या मदतीने गुड्डूला चेटकिणीच्या जादूपासून मुक्त केलं आणि त्या चेटकिणीची जादू कायमसाठी बंद करून तिला जेल बंद करून टाकलं. चेटकिणीचा स्वयंपाक. सगळ्यांना माहिती आहे स्वयंपाकघरात कोण होतं, पण आज आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या हृदयाचं पाणी पाणी होईल एवढं मात्र नक्की. लोकांना हेच माहिती आहे की भोदी कुटुंबाच्या 2 सुना होत्या, आशी आणि गोपी. पण भोदी कुटुंबात 2 नाही तर 3 सुना होत्या. तिसरीचं नाव शकुंतला. कोकिळाताईंचा मुलगा रेहम मोदीची पहिली बायको होती शकुंतला. कोकिळाताईने तिचा इतका छळ केला होता की त्या त्रासाला कंटाळून शकुंतलाने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. भोदी कुटुंबाच्या इब्रतीसाठी घटना लपवून ठेवण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी भोदी कुटुंबात 2 बहिणी सख्या जावा म्हणून लग्न करून आल्या. एक आशी आणि दुसरी ओपी. दोघींना देखील कोकिलाताई त्रास देऊ लागल्या. आशी आणि ओपी स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत असतात. तिच्यात हिटलर कोकिळाताई तिथे येतात. आशी, ओपी, तुम्ही काय करताय? जय श्री कृष्ण काकी. जय श्री कृष्ण आई. जय श्री कृष्ण. बहिरे आहात का दोघी? मी विचारलं काय करताय? काकी नाश्ता बनवत आहोत. ढोकळा बनवत आहोत. ढोकळा? तुला माहिती आहे ना मला ढोकळा अजिबात आवडत नाही. मग तुम्ही सांगा आई, काय बनवू आम्ही? छोले भटुरे. ठीक आहे, मी बनवते. तोपर्यंत तुम्ही ज्यूस प्या. ओपी ग्लासमध्ये ज्यूस आणून कोकिळाताईंना देत असताना अचानक तिचा तोल जातो आणि ज्यूस कोकिळाताईच्या साडीवर सांडतो. कोकिळाताईला खूप राग येतो आणि ती रागाने ओपीच्या थोबाडीत मारते. मूर्ख मुली, काम करण्याची अक्कल नाही तुला. माझी साडी खराब केलीस. माफ करा आई, तुम्ही वॉशरूम मध्ये जा. तू पण चल माझ्या सोबत. मी कुकर मध्ये चणे शिजवायला लावून येते. कोकिळाताई बाथरूम मध्ये जाते. ओपी कुकर मध्ये चणे शिजवायला लावते आणि घाईत बाथरूम कडे निघते. हिटलर कुटची माझ्या फुलासारख्या बहिणीला मारते. हिला सोडणार नाही. तितक्यात आशीच्या आईचा फोन येतो आणि ती आईशी गप्पा मारायला बाहेर जाते. अचानक स्वयंपाकघरातील वातावरण बदलून जाते. जोर जोरात वारे वाहू लागतात. खिडक्यांचे दरवाजे जोर जोरात आदळू लागतात आणि रेहम मोदीची पहिली बायको शकुंतलाचे भूत स्वयंपाकघरात प्रकट होते. किती वर्ष झाली मी भटकत आहे. सूड घेण्याची इच्छा मला स्वस्थ बसू देत नाहीये. कोकीचा सूड उगवण्याची हीच चांगली वेळ आहे. कुकर मधून चणे काढून रिकामा कुकर गॅसवर चढवते, म्हणजे स्वयंपाकघरात स्फोट होईल. असं म्हणून शकुंतला कुकर मधून चणे काढून घेते आणि रिकामा कुकर गॅसवर चढवते आणि अदृश्य होते. कुकरचा प्रेशर वाढू लागतो. कुकरच्या शिट्ट्या जोर जोरात वाजू लागतात. शिट्ट्यांचा आवाज ऐकून कोकिळाताईला खूप राग येतो. एक काम धड करत नाही, सगळं मलाच पाहावं लागतं. कोकिळाताई स्वयंपाकघरात येते. कुकर उचलून हलवू लागते आणि तितक्यात कुकरचा स्फोट होतो. कोकिळाताई बेशुद्ध होऊन कोसळते. शकुंतलाचे भूत हा सर्व प्रकार पाहून हसू लागते. मज्जा आली. स्फोटचा आवाज ऐकून घरातील सगळे सदस्य धावतात.
कोकिळाताईला उचलून तिच्या खोलीत आणतात. रेहम डॉक्टरला घेऊन येतो. डॉक्टर औषध देऊन निघून जातात. कोकिळाताईंना आराम करण्याचा सल्ला देऊन सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. कोकिळाताई मात्र विचार करू लागतात. अखेर रिकामा कुकर गॅसवर कुणी ठेवला? ओपी सुनबाई चण्याचा कुकर लावून माझ्याकडे आली होती. मग स्वयंपाकघरात कोण होतं? आशी हे काम करू शकते. आज तर शक्य नाही, पण उद्या मी खरं काय ते सर्वांसमोर नक्की आणणार. हे ऐकून शकुंतलाचे भूत हसू लागते. आता मी बघतेस तू उद्या काय करतेस, कारण उद्या तुझा सामना माझ्याशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा आशी तिच्या खोलीत आराम करत असते तेव्हा कोकिळाताई ओपीला खेचत घेऊन आशीच्या खोलीत येते. तिच्या मागे आजी, मोठी वहिनी देखील आशीच्या खोलीत दाखल होतात. काय झालं? तुम्ही इथे सगळे कसे काय? ओपी काल माझ्या साडीवर ज्यूस सांडला होता, तेव्हा मी आंघोळ करायला बाथरूम मध्ये गेले. तू कुकर मध्ये चणे शिजवायला ठेवलेस आणि माझ्या मागे आलीस. तेव्हा स्वयंपाकघरात कोण होतं? मी होते? तू होतेस? कोण होतं? कोण होतं? तेवढ्यात शकुंतलाचं भूत ओपीच्या शरीरात प्रवेश करतं आणि म्हणतं, भूत होतं. काल स्वयंपाकघरात भूत होतं. माझं भूत, शकुंतलाचं भूत. हे ऐकून सगळेजण घाबरतात. शकुंतला, तू तर मेलीस ना? ओ मेले मी, पण तुला अद्दल घडवायला मी पुन्हा आली आहे. तू माझा खूप छळ केलास, पण मी दुसऱ्याला कोणाला त्रास होऊ देणार नाही. ओ, म्हणजे काल गॅसवर रिकामा कुकर तू ठेवला होतास मला त्रास देण्यासाठी? मग तुला काय वाटलं स्वयंपाकघरात राशी होती? अगं ती तर फोनवर तिच्या आईशी बोलत होती. आणि याचाच फायदा घेतला मी. कुकर मधून चणे काढले आणि रिकामा कुकर गॅसवर ठेवला, फक्त तुला अद्दल घडवण्यासाठी. मला अद्दल घडवण्यासाठी? हो, तुला अद्दल घडवायला. कशी वाटली माझी शिक्षा? जर इथून पुढे तू ओपी आणि राशीला त्रास दिलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी पण नाही, समजला? आणि जर तू 2 मिनिटात इथून नाही गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. नाही जाणार. काय करशील तू? नाही जाणार? थांब मग. रेहमचं नाव ऐकून शकुंतलाचे भूत जाम घाबरून जाते आणि 2 सेकंदात ओपीचे शरीर सोडून पळून जाते. ओपीला जोर जोरात झटका लागतो आणि ती शुद्धीवर येते. आई, मला काय झालेलं? माझ्यावर भूताने ताबा मिळवला होता का? होय, तुम्हा दोघींवर भूताने ताबा मिळवला आहे आणि ते भूत आहे कामचोरीचं भूत. इथून पुढं त्या भूताच्या नादी लागलात आणि माझ्याशी पंगा घेतला तर गाठ माझ्याशी आहे, समजलं? होय काकी. मग अशा उभ्या का? जा पळा स्वयंपाकघरात. आशी आणि ओपी स्वयंपाकघराकडे धाव घेतात आणि कामाला लागतात. शकुंतलाचं भूत पण कायमचे पळून जाते आणि कोकिळाताई त्यांचा पुन्हा छळ करू लागते. व्हॅलेंटाईन्स वाली रात्र. गोष्ट आहे कोकमपुरा शहरातली. सॅम नावाचा फारच जवान आणि हँडसम मुलगा ट्रेनने त्याच्या मावशीच्या शहरी कोकमपुराला येत होता. ट्रेन स्टेशनवर थांबताच मावशीने सॅमला तिच्या छातीशी कवटाळलं. पहिल्यांदाच माझ्या शहरात आलास, आता मी तुला कुठे जाऊ नाही देणार. काळजी करू नकोस मावशी, अख्खी फेब्रुवारी मी इकडेच एन्जॉय करेन. व्हॅलेंटाईनचा महिना आहे, तुझ्या शहरातून कुठल्या कुठल्या मुलीला नक्कीच पटवून घेऊन जाईन. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी अचानकपणे दचकली. कोकमपुरामध्ये व्हॅलेंटाईन नाही साजरा होत सॅम. पण सॅमचं लक्ष कुठे वेगळीकडेच होतं. अचानकपणे त्याला चक्कर येऊ लागली. हे काय होतंय?
काय झालं बाळा? असं वाटतंय ही जागा, हे शहर मी आधीही पाहिलंय. मला कळत नाही काय काय दिसू लागलंय. डोकं प्रचंड दुखतंय. सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी हसू लागली. अरे वेड्या, आयुष्यात पहिल्यांदा आलायस इथे. रात्रभर प्रवास झालाय ना तुझा, त्यामुळे झालंय असं. मग सॅम मावशी सोबत मावशीच्या घराकडे निघाला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅमने मावशीच्या गॅरेजमध्ये एक बाईक बघितली आणि मावशीला आवाज दिला. मावशी. मावशी तिकडे आली तेव्हा सॅमने विचारलं, ही बाईक आशिष दादाची आहे ना? सॅमचं म्हणणं ऐकताच मावशी इमोशनल होऊन बोलली, हो, ही आशिषचीच बाईक आहे. माझा आशिष अगदी तुझ्यासारखाच दिसायचा. देवाने त्याला माझ्यापासून हिरावून नेलं. मावशी रडू लागली आणि सॅमही भावुक झाला. आशिषची बाईक घेऊन सॅम फिरत फिरत रोझी गार्डनला पोहोचला. कळत नाहीये असं का वाटतंय की या गार्डनची माझं जुनं नातं आहे. मला गार्डन मध्ये जाऊन बघायला पाहिजे. सॅम एंट्री गेटवर पोहोचला पण वॉचमनने त्याला तिकडे थांबवलं. नवीन आहेत काय? माहिती आहे ना, व्हॅलेंटाईन संपेपर्यंत रोजी गार्डन उघडत नाही. सॅमने वॉचमन सोबत बरीच उज्जत घातली पण काही फायदा नाही झाला. सॅम परत बाईक पाशी आला आणि अचानकपणे त्याने पाहिलं बाईक मध्ये कोणीतरी गुलाब लावलं होतं. गुलाब बघताच सॅम खुश झाला. चला, इथे आल्याचा काहीतरी फायदा झाला. रात्रभर सॅम गुलाबाचा वास घेत विचार करत होता की हे गुलाब अखेर कोणी ठेवलं असावं. तेवढ्यात त्याला गुलाबामध्ये एक चिठ्ठी मिळाली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, सॅम, उद्या संध्याकाळी रोझी गार्डन मध्ये भेट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सॅम रोझी गार्डनला पोहोचला पण वॉचमनला पाहिल्यावर त्याला पुढे जायची हिंमतच झाली नाही. कळत नाहीये या शहराला व्हॅलेंटाईन्स पासून काय अलर्जी आहे. तेवढ्यात अचानक त्याचा हात कोणीतरी मागून खेचला आणि त्याने पाहिलं एक मुलगी त्याला मागणं खेचत बाजूच्या रस्त्याने त्याला गार्डन मध्ये घेऊन चालली आहे. गार्डन मध्ये आल्यावर दोघेही थांबले. थोडा श्वास घेतल्यानंतर सॅमने बघितलं मुलगी फारच सुंदर आणि मॉडर्न होती. ओ, तर तू आहेस जिने बाईक मध्ये गुलाब आणि गुलाबात लेटर सोडलं होतं. मी आहे शर्वरी, तुझ्या मावशीच्या शेजारच्या बंगल्यात राहते. परवा तुला येताना बघितलं आणि बघता क्षणी तुझ्यावर फिदा झाले. मला तुला सांगायचं यार, किती हँडसम आहेस तू खरंच. असं म्हणताच शर्वरीने सॅमला प्रपोज केलं आणि अशा प्रकारे दोघांची लव्ह स्टोरी सुरू झाली. व्हॅलेंटाईन्सच्या दर संध्याकाळी दोघेही लपत छपत रोझी गार्डन मध्ये भेटू लागले. किस डेची संध्याकाळ होती. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर शर्वरीने अचानकपणे सॅमला किस केलं आणि म्हणाली, उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. उद्या आपण कायमचे एकमेकांचे हो. उद्या रात्री उशिरा ये आणि आशिषचा कोणताही शर्ट घालून ये, समजलं? शर्वरीच्या किसमुळे सॅम त्याचं सर्वस्व हरवून बसला होता. अर्धी रात्र संपली होती. सॅम आशिषच्या रूम मध्ये त्याचा शर्ट शोधत होता. मावशी तिकडे आली आणि तिने सॅमला पाहिलं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. फिरण्याच्या निमित्ताने उशिरा घरी येतो आणि आता हे मला याला बाहेर जाण्यापासून थांबवलं पाहिजे. सॅम, सॅम, काय करतोयस? चल निघ इथून. सॅमने मावशीकडे बघितलं. त्याचं वागणं बदललं होतं. तो एकदम भयानक बनला होता. बाजूला हो आई, आज मला कोणीही थांबवू शकत नाही. हा. सॅमने मावशीला धक्का दिला आणि मावशी एका भिंतीवर जाऊन आदळली आणि बेशुद्ध पडली. आशिषचा एक शर्ट सॅमने घेतला आणि दरवाजा बंद करून मावशीला एका रूम मध्ये बंद केलं. व्हॅलेंटाईन्सची रात्र होती. सॅम आशिषचा शर्ट घालून गार्डन मध्ये शर्वरी सोबत बसला होता. तो आता पूर्णपणे नॉर्मल होता. मला हे सांग की तू आशिष दादाचा शर्ट का आणायला सांगितलास? कारण मी तुला माझ्या जगात घेऊन जायला आले आशिष. शर्वरी अचानकपणे भयानक भूतनी झाली. सॅम प्रचंड घाबरला होता. घाबरू नकोस आशिष, मी शर्वरी, तुझी प्रेमिका. आठव जरा, 20 वर्षांपूर्वीची ती व्हॅलेंटाईन्सची रात्र. आपण इथे दोघंच बसलो होतो. तेवढ्यात संस्कृती रक्षक बनून काही गुंड इथे आले आणि आपल्याला मारून टाकलं. तू तर सॅम बनून दुसरा जन्म घेतलास, पण मी
मी तुझी वाट बघत राहिले, फक्त तुझी वाट पाहत राहिले. हे काय करतेस तू? हे कोण आहेस तू? शर्वरीच्या भूताने सॅमचे दोन्ही हात पकडले आणि त्याच्या कपाळावर किस केले. अचानकपणे सॅम शांत झाला. मग शर्वरीने सॅमला आलिंगन दिलं आणि तिच्या नखांनी त्याचा गळा चिरून त्याला मारून टाकलं. अशा प्रकारे शर्वरीने दुसरा जन्म घेणाऱ्या तिच्या व्हॅलेंटाईनला मारून व्हॅलेंटाईन्सच्या रात्रीच कायमसाठी त्याला तिच्या जगात बोलावलं. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती ज्यातून फार विचित्र आवाज येत होते. अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं, हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधनं पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी, सोड ग. काय झालंय काय तुला?
रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत, असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. पिझ्झा डिलिव्हरीवाला. जगात कित्येक प्रकारची माणसं आहेत. या लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध आहे. कोणी कुणासाठी हिरो आहे तर कोणी विलेन. बरीच लोक अशी पण असतात जी काहीही नसतात, फक्त असतात. मुकेशही असाच एक माणूस होता. आपल्या फॅमिली सोबत मुंबईला शिफ्ट झाला होता आणि पोट भरण्यासाठी पिझ्झा डिलिव्हर करत होता. मुकेश फार भोळा भाबडा आणि गरीब होता. स्वतःचं काम इमानदारीने करायचा आणि याच कारणासाठी मुंबईमध्ये त्याची प्रगती होणं कठीणच होतं. एवढं काम करतो, पार्सल वेळेवर पोहोचवतो, तरी पण पगार वाढवण्याचं काही नावच नाही. पेमेंट भोड्यासारखं पळून पार्सल वेळेवर पोहोचवलं नाही वाढत. त्याच्यासाठी 5 स्टार खेचावे लागतात बेटा. कस्टमर डिलिव्हरी बॉय साठी जेवढे स्टार्स देतो तेवढेच त्याची व्हॅल्यू वाढते. तू आहेस एकतर अशिक्षित, कस्टमर सोबत नीट बोलत पण नाहीस. कस्टमर काय घंटा स्टार देईल तुला? ही मुंबई आहे बॉस, त्यांना पटवावं लागतं. मुकेश बिचारा विचारात गडला. असं असेल तर मी 5 स्टार नक्कीच घेईन. मग काय, त्या दिवसानंतर मुकेश ज्याही कस्टमरला पिझ्झा डिलिव्हरी करायला जायचा, चल पिझ्झा दे, पेमेंट ऑनलाईन केलेलं आहे, चल फुट, नुसतं बघत काय उभा राहिलेस, चल. मॅडम 5 स्टार देऊन टाका ना प्लीज. स्टार मागतोयस की भीक? माझी मर्जी, चल फुट. मॅडम मी तुमच्या पाया पडतो, प्लीज 5 स्टार द्या ना. असं म्हणून मुकेशने त्या बाईचे पाय पकडले. अरे सोड, काय करतोयस? तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला. अगे काय झालं? अहो बघा ना, जोर जबरदस्ती करतोय हा. मुकेशला जबरदस्त मारला गेला आणि त्याला पळून लावलं. मुकेश कोणीही नव्हता, पण फॅमिलीसाठी तो हिरो होता. बाबा, उद्या फी भरायला तुम्ही शाळेत येणार ना? मुकेशच्या अडचणी वाढतच गेल्या आणि मुकेशला विलन बनावं लागलं. अरे 5 स्टार असेच नाही मिळत. एका वेळेला तर 5 स्टारच्या चक्कर मध्ये एका मुलीला मी कानफडत लागवली होती. बस चुकीचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि बघता बघताच मुकेश एक मानसिक रोगी आणि भयानक विलन बनत गेला. हे घ्या पैसे. मॅडम ते 5 स्टार. हो हो, देईन देईन, जा. नाही, माझ्या समोरच द्या. अरे हा काय मूर्खपणा आहे? चल निघ इथून. देतेस की नाही? तू असं नाही ऐकणार. सिक्युरिटी. पण मुलगी अजून आरडाओरडा करेल त्या आधीच मुकेशने तिचा गळा आवळून तिला मारून टाकलं. 5 स्टार नाही तर मग जगण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारे पिझ्झा पोहोचवता पोहोचवता मुकेशने बऱ्याच लोकांना स्मशानात पोहोचवलं. पण एके दिवशी अघटित घडलं. 5 स्टारच्या नादामध्ये मुकेश एका बाईचा गळा आवळत होता आणि तेवढ्यात त्या बाईचा नवरा आला जो पोलिसात होता. त्याने गन काढली आणि मुकेशचा एन्काउंटर केला. मध्ये बरीच वर्ष गेली. रीमा पुण्यामध्ये कॉलेजमध्ये शिकत होती आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहायची. एके रात्री ती तिच्या पप्पांशी कॉलवर बोलत होती. ओ बाबा, तुमचं जेवण झालं का? मैत्रिणी त्या खाली मेस मध्ये जेवायला गेल्या. नाही,
माझा मूड नव्हता. मी ना पिझ्झा ऑर्डर केलाय. काय बाबा, तुम्ही आणि तुमचे रूल्स. तुमची पिझ्झाशी काय दुश्मनी आहे? ते जाऊ दे, तुम्ही मला भेटायला केव्हा येणार बाबा? तुम्ही आणि तुमची ड्युटी. तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. बाबा बाय, डिलिव्हरी बॉय आला बहुतेक. रीमाने दरवाजा उघडला, पार्सल घेतलं. तिने डिलिव्हरी बॉय कडे बघितलं पण नाही, पण जशी ती दरवाजा बंद करू लागली, मॅडम 5 स्टार द्यायचं बरं का. रीमाने आता नजर वर करून बॉय कडे बघितलं आणि तिच्या हातून पार्सल खाली पडलं. ती जोरात किंचाळली आणि ती बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर पडली. कारण की तिच्या समोर दुसरं तिसरं कोणी नाही, मुकेशचं भयंकर भूत उभं होतं. आय एम बॅक. रीमाला हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं होतं. ती शुद्धीवर यायचं नावच घेत नव्हती. डॉक्टर, काय झालं? हे बघा, ती शुद्धीवर यायचं नावच घेत नाहीये. कळत नाहीये असं का बरं? डोंट वरी, होतं असं बऱ्याच केसेस मध्ये. मला रीमाला मुंबईला शिफ्ट करायचंय. तेव्हा नर्स पळत पळत आली. रीमा शुद्धीवर आली. रीमा आता पूर्णपणे नॉर्मल होती. तिचे बाबा तिला तिच्या घरी मुंबईला घेऊन आले. रीमा आता नॉर्मल होती, पण बोलतही नव्हती किंवा काही खातही नव्हती. बाळा, असं काय बघितलंस तू? निदान बोल तरी. बोलायचं नाही तर कमीत कमी जेवून तरी घे ना. अहो ऐकलत का? मला काही नाही माहित. हिला पिझ्झा आवडतो ना, मग पिझ्झाच मागवा. तुम्ही ऑर्डर करा बस. थोड्या वेळाने डोरबेल वाजली. बहुतेक करून डिलिव्हरी बॉय आहे. तुम्ही रीमाच्या जवळ बसा, मी बघून येते. रीमाच्या आईने जसा दरवाजा उघडला, ती जोरात किंचाळली. कारण की समोर मुकेशचं भूत उभं हसत होतं. काय आंटी, ओळखलं का? आईचं किंचाळणं ऐकून रीमा एकदम ओरडली. बाबा चला, आईचा जीव धोक्यात आहे. रीमाचे बाबा अचानकपणे कन्फ्युज झाले आणि तेही रीमाच्या मागे मागे पळत पळत हॉलमध्ये आले. हॉलमध्ये मुकेशचं भूत रीमाच्या आईचा गळा आवळून उभं होतं. बाबा, बाबा त्या दिवशी हेच भूत आलं होतं डिलिव्हरी बॉय बनून. सोड सोड, माझ्या आईला सोड. असं म्हणताच रीमा त्या भूतासोबत झटपटू लागली. पण भूताने तिला हवेत उडवलं आणि रीमा भिंतीवर जाऊन आदळली. अचानक भूतावर फायरिंग झाली. भूताने पाहिलं रीमाचे बाबा गन घेऊन त्याच्यावर फायरिंग करत होते. हे पाहताच मुकेशचं भूत हसू लागलं. पोलीस काका, आज मी तुमच्या या खेळण्याने मरणार नाहीये. त्या दिवशी मेलो कारण की मी जिवंत होतो. आज मी मरायला नाही, मारायला आलोय. माझा एन्काउंटर करून माझ्या फॅमिलीला अनाथ करणार आहे. नो, आज मी सोडणार नाही. तुमची पण फॅमिली तबाह करून टाकेन. प्लीज, मी हात जोडतो, माझ्या फॅमिलीला सोड रे. मी पण असेच हात जोडले होते तुझ्या बायको समोर. 5 स्टार मागितले होते, पण तिने नाही म्हटलं आणि बदला घ्यायचा होता, तर मध्ये तू आलास आणि मला मारून टाकलं. मारावं लागलं कारण की तो निर्दोषांना मारत होतास. अच्छा, मग आज तुम्हा सर्वांना मरावं लागेल. असं म्हणताच मुकेशच्या भूताने रीमा, तिचे बाबा आणि आई तिघांना खूप त्रास दिला आणि मग गळा आवळून तडफडवून तिघांना गळा दाबून मारला. म्हणतात की मुकेश आजही मुंबईमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून फिरतो. जे 5 स्टार नाही दे त्यांना मारून बर्बाद करतो. टीव्ही शो शूटिंग ही भयानक आणि सत्य घटना मुंबईची आहे. मुंबई फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीचं माहेरघर आहे. इकडे दररोज शेकडो फिल्म्स आणि सिरियल्सचं शूटिंग चालतं. रोज हजारो ऍक्टर्स काम मागण्यासाठी रस्त्यांवर येतात. कुणाचं करिअर घडतं तर कुणाचं आयुष्य बर्बाद होतं. शनाया पण अशीच एक ऍक्ट्रेस होती जिने मुंबईमध्ये राहून खूप मेहनत केली आणि आज ती टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन आहे. आज परिस्थिती अशी आहे, शनाया जर शो मध्ये नसेल तर शोचा TRP वाढतच नाही. म्हणूनच तर काम देण्यासाठी शनायाच्या घरासमोर प्रोड्युसरची लाईन लागलेली असते.
लाईन तर लागणारच होती, कारण की शनाया खूपच सुंदर होती आणि सोबतच टॅलेंटेड देखील. सुरुवातीला तिला खूप त्रास झाला, पण नंतर जेव्हा तिला ग्रँड सक्सेस मिळालं, तिने त्याला सगळं काही दिलं. सक्सेसमुळे ती फारच घमेंडखोर झाली होती. आता एवढ्या सक्सेस नंतर घमेंड तर बनतेच ना. शनाया ज्या सेटवर गेली त्या सेटवर तिच्या घमेंडखोरीचे किस्से नाही सांगितले गेले असं शक्यच नाही. स्पॉट स्पॉट, चहा घेऊन ये. आता आणतो मॅडम. स्पॉटने चहा बनवला आणि चहामध्ये 2 चमचे साखर मिसळू लागला. तेवढ्यात स्पॉट इन्चार्ज आला. हा चहा शनाया मॅडमचा आहे ना? हो, काय झालं? फेकून टाकेला. आत्ताच्या आत्ता फेक आणि दुसरा चहा बनव. पण झालं काय? मी सांगतोय ना, फेक. शूटिंग बंद करायचंय काय? स्वतःचा चेहरा जाळून घ्यायचाय काय? शनाया मॅडमच्या चहामध्ये फक्त अर्धा चमचा साखर जाते, कळलं? स्पॉटने पटकन चहा फेकला आणि दुसरा चहा बनवून त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा साखर घातली. मॅडम एवढ्या रागीट आहेत? तू नवीन आहेस अजून. ही गोष्ट 2 वर्षापूर्वीची आहे. कुठल्या तरी प्रोडक्शनची एक सिरियल चालली होती. शूटिंग होल्ड करा, मला चहा प्यायचा आहे. आता आणतो मॅडम. स्पॉट चहा घेऊन आला आणि शनाया चहा पिऊ लागली. पहिला सिप घेतल्यानंतर चहाने भरलेला कप तिने स्पॉटच्या चेहऱ्यावर फेकला. स्पॉटचा चेहरा जळाला. चहात साखरेची अख्खी गोण ओतलीस का, इडियट? कळत नाही का? चहात फक्त अर्धा चमचा साखर घालायची असते. जाड झाले ना तर सासूचे रोल करावे लागतील मला. चल निघ इथून. तोंड नको दाखवस पुन्हा मला. बिचाऱ्याचा चेहरा जळून गेला असेल. तू चेहऱ्याबद्दल बोलतोयस? रात्री तर त्याला अख्खा जाळावा लागला. म्हणजे? तो स्पॉट सर्वांसमोर झालेला अपमान पचवू नाही शकला. त्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही गोष्ट बाहेर कळू नये म्हणून प्रोडक्शनने रातोरात त्याचा अंतिम संस्कार केला. म्हणून सांगतो, सांभाळून राहा जरा. पॅकअप झालं आणि शनाया तिच्या कार मध्ये बसली. मलिक, गाडी राजवीर साहेबांच्या बंगल्यावर घेऊन चल. राजवीर शनायाचा बॉयफ्रेंड होता. लवकरच दोघेही लग्न करणार होते. शनायाने राजवीर सोबत प्रायव्हेट टाइम स्पेंड केला आणि रात्रीचे 12 वाजले. बच्चा, आता मी निघते. स्वीटहार्ट, उद्या आपण मॉरिशसला फिरायला जातोय. 2 वाजताची फ्लाईट आहे. व्हॉट? बेबी सांगायला पाहिजे ना, उद्या शूटिंग आहे. एपिसोड्सची बँक पण नाहीये जास्त. मी कशी येऊ शकते? ते आता तू बघ. जायचं तर फायनल आहे. ठीक आहे, मी आज रात्री इथेच थांबते. सकाळी 4 वाजताची शिफ्ट लावून 12 वाजेपर्यंत शूटिंग करेन आणि मग आपण दोघं निघूया. ओके? मग काय, शनायाने प्रोड्युसरला फोन करून सांगितलं आणि ती रात्रभर राजवीर कडेच होती. सकाळी 4ची शिफ्ट होती. शनाया सेटवर पोहोचली तर कोणीच पोहोचलं नव्हतं. सांगितलं होतं मी 12 वाजता पॅकअप करायचंय, तरी कोणी नाही आलंय. येऊ दे सगळ्यांना, मग बघते. तेवढ्यात एक नवीन स्पॉट मेकअप रूम मध्ये आला. मॅडम, तुमच्यासाठी काही आणू? नवीन जॉईन झालायस? हो, नाव आहे बिरजू. कोठारी सरांनी सांगितलं 4ची शिफ्ट आहे म्हणून मी 3 वाजताच पोहोचलोय. ठीक आहे, चहा घेऊन ये. बिरजू गेला आणि थोड्या वेळाने चहा घेऊन आला. जसा शनायाने पहिला सिप घेतला, चहा अतिशय गोड होता. तिने पटकन चहाचा कप बिरजूच्या चेहऱ्यावर फेकला आणि डोळे वर करून तिने बिरजूच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर तिचा श्वासच रोखला. बिरजूचा चेहराच नाही, त्याचं अख्खं शरीर जळलेलं होतं. त्याचं अख्खं शरीर हिरवं आणि निळ्या रंगाचं होतं. बिरजू माणूस नाही, एक भयानक भूत होता. भूत नाही, बिरजू. तोच बिरजू ज्याच्या चेहऱ्यावर तुने 2 वर्षापूर्वी चहा फेकला होतास. सर्वांसमोर अपमान करून ज्याला विष घेण्यासाठी मजबूर केलं होतंस. घमेंडखोर बाई, मी तुला सोडणार नाही. हे ऐकताच शनाया अजून घाबरली आणि इकडे तिकडे पळू लागली. दरवाजा ठोठावू लागली, पण दरवाजा तर बाहेरून बंद होता. वाचवा, वाचवा, हेल्प, कोणी आहे का? प्लीज हेल्प. कोणी नाहीये. सर्वांना यायला अजून अर्धा तास तरी लागेल. तोवर मी तुझा काटा काढेन. हे ऐकताच शनाया बिरजू समोर विनवणी करू लागली. प्लीज, प्लीज मला सोड ना. मला माझी चूक मान्य आहे. तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे.
पण प्लीज मला सोड, मला जाऊ दे. जर असं आहे तर मला माझं ते शरीर परत दे जे तुम्ही लोकांनी अर्ध्या रात्री जायला होतं. माझा जीव मला परत दे. हे इम्पॉसिबल आहे. तू काहीतरी वेगळं माग. जर असं आहे तर मला आणखीन काही नकोय. मला तुझा जीव पाहिजे. असं म्हणताच बिरजूने शनायाचा गळा गच्च आवळला आणि विषाची बाटली काढली. बॉटल पाहताच शनाया घाबरली आणि गयावया करू लागली. पण बिरजूच्या समोर तिचं एक न चाललं. बिरजूने तिचं तोंड उघडलं आणि बॉटल तिच्या तोंडात ओतली. थोड्या वेळानंतर अख्खच्या अख्ख विष शनायाच्या पोटामध्ये गेलं आणि ती तडफडून तडफडून मेली. अर्ध्या तासानंतर सेटवर बाकी लोक येऊ लागले. डिरेक्टर स्क्रिप्ट समजवायला जसा शनायाच्या रूम मध्ये गेला, शनायाचा देह विषामुळे हिरवा निळा पडला होता. प्रेत बघून डिरेक्टरची बोबडीच वळली. बराच वेळ तो तिथेच उभा होता आणि मग म्हणाला, त्या बिरजू स्पॉटवाल्याला जेव्हा आपण जायलं त्याची बॉडी पण अशीच हिरवी निळी पडली होती. आता मॅडमची बॉडी पण तशीच म्हणजे. तेव्हा बिरजूच्या भूताने मागून येऊन डिरेक्टरचा गळा आवळला. म्हणजे बिरजू इज बॅक. आता बिरजू कोणालाच नाही सोडणार. ज्याने ज्याने बिरजूला स्मशानात पाठवलं त्या सगळ्यांना बिरजू सोडणार नाही. आजीच्या घरी भूत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. कौशिक आणि टीना त्यांच्या मावस भाऊ बहीण लिली आणि मयूर सोबत ट्रेनने त्यांच्या आजोळी विलासपूरला चालले होते. चौघेही विलासपूरला त्यांच्या आजी आजोबांच्या घरी पोहोचले. आजी आजोबांचं घर म्हणजे खूप जुना एक लांब लचक वाडा होता. वाड्यामध्ये फक्त आजी आजोबाच राहायचे. त्यांची दोन्ही मुलं फॉरेनला शिफ्ट झाली होती. चौघही भाऊ बहीण पोहोचताच आजी आजोबांना मिठी मारतात. अरे आलात माझ्या पिल्लांनो. अरे तुमच्या येण्यामुळे या सुन्या सुन्या भाड्यात जान आलीये. बाळांनो, अंग पाय धुवून फ्रेश व्हा जरा. आजीने तुमच्यासाठी गरमागरम जेवण बनवलंय. म्हणजे तुम्ही अजून कोणी नोकर नाही ठेवलाय? आई समजावून समजावून थकून गेलीये तुम्हाला. यावर आजी आजोबा किंवा कोणीच काही उत्तर नाही दिलं. सर्वांनी हात पाय धुवून जेवण जेवून घेतलं आणि मग चौघं प्रत्येकाच्या रूम मध्ये जाऊन झोपले. पण लिलीला मात्र झोप येत नव्हती. तिला अख्खं घर फिरून पाहायचं होतं. झोप येत नाहीये. सगळा वाडा फिरून येते. सगळे तर झोपलेत. डिस्टर्ब करायला कोणीच येणार नाही. लिली बेडरूम मधनं निघून चालू लागली. तेव्हा आजी आजोबांच्या बेडरूम मधनं कुरबुरीचा आवाज ऐकू यायला लागला. लिली लपून ऐकू लागली. नाही, मुलांना अजिबात सांगायचं नाहीये. ती घाबरून जातील. अहो पण पण काही नाही. मी जरा बाहेरून फिरून येतो. लिली घाबरली आणि आजोबांच्या बाहेर यायच्या आधीच मागच्या दिशेने पळू लागली, जेणेकरून आजोबांनी तिला पाहू नये. पळता पळता ती फारच दूर पोहोचली की अचानक कोणीतरी तिला एका रूम मध्ये खेचून घेतलं आणि मग दरवाजा बंद झाला. रूम मध्ये फारच अंधार होता आणि एक शिडी उभी होती जी वर एका दुसऱ्या मजल्यावर जायची. कोण आहे? कोणी खेचलं मला आतमध्ये? टीना, मयूर, मला माहितीये ही मस्ती तुम्हीच करू शकता. तेव्हा अचानकपणे लिलीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. लिलीने मागे वळून पाहिलं तर तिचा थरकाप उडाला. एक भयंकर भूत उभं होतं आणि हसत होतं. लिली बेटा, ये माझ्याकडे ये. भूत भूत भूत. भूत लिलीच्या दिशेने पुढे येऊ लागलं. लिली जोरात ओरडली आणि तिने तिचे दोन्ही डोळे बंद केले. लिली, व्हॉट हॅपेंड? तू इकडे काय करतेस? लिलीने डोळे उघडले तर समोर कौशिक, मयूर आणि टीना होते. लिलीने कौशिकला मिठी मारली आणि रडू लागली. कौशिक, इकडे भयानक भूत आहे. लिली, कम ऑन, भूत वगैरे काही नसतं. नक्कीच तुला भ्रम झाला असेल. तेव्हा अचानकपणे टीना जोरात किंचाळली. काय झालं? टीनाने शिडीच्या दिशेने इशारा केला.
शिडीवर तेच भूत बसलं होतं. भूत बघून सगळ्यांची अवस्था बिकट झाली. मुलांनो, ओळखलं मला? मी तुमच्या सोबत खेळायचो, तुम्हाला झोपाळ्याला झोके द्यायचो. बघ बघ, तोच आहे, तोच आहे. या माझ्याकडे. मुलं घाबरली आणि किंचाळू लागली. आजी, आजी. आजीचं नाव ऐकताच भूताला राग आला आणि मुलांच्या दिशेने चालू लागला. मुलं दरवाजापाशी गेली तर दरवाजा आपोआप बंद झाला. खबरदार, आजी आजोबांना आवाज दिला तर मी तुमचा कच्चा फडशा पाडेन. कोण आहेस तू? का मला त्रास देतोयस? भूत मुलांच्या जवळ आलं आणि त्याने कौशिकला उचलून हवेमध्ये फेकून दिलं. कौशिक जोराचा जमिनीवर आपटला. ओ गॉड, लागलं रे. मग भूताने प्रत्येकाला हवेमध्ये उचलून फेकून दिलं. चौघही जोर जोरात ओरडू लागले. भूत जोर जोरात हसू लागलं की तेवढ्यात अचानक शिडीवरून खाली उतरून आजी आजोबा आले. आजोबांच्या हातामध्ये छडी होती. आजी आजोबांना पाहिल्यानंतर लहान मुलांच्या जीवामध्ये जीव आला आणि भूत आजोबांची छडी पाहून घाबरून गेलं. भूत पळून जाईल याच्या आधीच आजोबांनी त्यांच्या छडीने भूताला मारायला सुरुवात केली. मालक, मालक, मला माफ करा, माफ करा. नटवर, माझ्या मुलांना त्रास देतोस? हे घे, हे घे. आणखी मारा त्याला, आणखी मारा त्याला. आजोबांनी भूताला खूप मारलं आणि भूत खूप घायाळ झालं. चल पळ, पुन्हा मुलांना त्रास दिलास ना तर लक्षात ठेव. आजोबांच्या तावडीतून सुटल्यावर भूत अचानकपणे गायब झालं. बाळांनो, तुम्ही ठीक तर आहात ना? आम्ही ठीक आहोत आजी, पण हे कोण होतं? आजीने आजोबांकडे पाहिलं. सांग त्यांना, आता सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही. आधी आम्ही तुम्हाला नाही सांगितलं कारण तुम्ही घाबरला असतात. ते भूत आमच्या जुन्या नोकराचं नटवरच आहे, जो 20 वर्षांपूर्वीच मेला होता. काय? हे नाव तर पहिल्यांदाच ऐकतोय. हो, तेव्हा तुम्ही सगळे खूप लहान होतात. तेव्हा ना नटवरच तुमची देखभाल करायचा. पण एक दिवस त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही पुन्हा इथे नोकर ठेवणार नाही. नटवर कसा मेला हे फक्त आम्हा दोघांना माहितीये. कसा मेला होता तो? एका रात्रीची गोष्ट आहे. नटवर रात्री घरात चोरी करून पळून चालला होता. त्यात कुत्रे ओरडायला लागले आणि आजोबांना जाग आली. नटवर आजोबांना खूप घाबरायचा. पळून जाता आलं नाही म्हणून तो पुन्हा घरात आला. पायऱ्यांवरून तो पळत होता. अचानक पाय घसरून तो पडला आणि त्यातच तो मेला. तेव्हापासून त्याचं भूत या वाड्यात फिरतय. बरं झालं आजोबांनी त्याला धडा शिकवला. आता तो परत तर नाही येणार ना? परत तर तो नक्कीच येईल, फक्त तुम्हाला मात्र त्रास नाही देणार. हे ऐकताच मुलं चिंतेमध्ये गडली. पण आजोबांच्या छडीने कमाल केली होती. त्या दिवसानंतर नटवरचं भूत त्या वाड्यामध्ये कधीच दिसलं नाही. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवनवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवले. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, का सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात.
तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही, आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीपहोल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समॅन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे होऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब, वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पाईपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा, हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅन वर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला.
मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीचं मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. भूत या पंक्चरवाला. मुंबई पुणे हायवे अंधारामध्ये गडला होता. थंडीमुळे हायवे सुनसान होता आणि सुनसान हायवेवर एक कार जोराने पास होत होती. गप्पा टप्पा करत करत राघव आणि श्वेता रस्ता कापत होते की अचानक कारचा बॅलन्स बिघडला आणि कार रस्त्याच्या कडेला उतरली. राघव, सांभाळून. राघवने जोरात ब्रेक लावला. दोघे कारच्या बाहेर आले तर कारचा टायर पंक्चर होता. शिट यार, स्टेपनी पण नाहीये. आता काय करायचं? थंडीमुळे टायरचं टेम्परेचर बिघडलं आणि तो फुटला. म्हटलं होतं मी हळू चालव म्हणून. राघवने समोर पाहिलं तर एक पंक्चरचं दुकान समोर दिसत होतं. थँक गॉड, झाला जुगाड. हॅलो, कोणी आहे का? दुकानातनं एक माणूस बाहेर आला ज्याने थंडीच्या कारणामुळे अख्ख्या शरीरभर शॉलने झाकून घेतलं होतं. कारचा टायर पंक्चर झालाय, बनवू शकता का हो? थांबा, अवजार घेऊन येतो. पंक्चरवाल्याचा आवाज जरा भारीच होता. तो सामान घेऊन आला. कारचा टायर उघडून त्याने कारला जॅक लावला आणि पंक्चर बनवू लागला. श्वेता, थंडी वाढते, तू कार मध्ये बस. मी जरा हलका होऊन येतो. हा. श्वेता कार मध्ये बसली आणि राघव हलका व्हायला निघून गेला. राघव परत आला तर त्याने पाहिलं की आग जळत आहे आणि पंक्चरवाला त्याचं काम शांततेने करत आहे. आग बघताच राघव शेकोटी पाशी बसला. श्वेता पण गाडीतनं उतरून शेकोटी पाशी आली. कार मध्ये थंडी वाजते का? अचानकपणे श्वेताचं लक्ष शेकोटीवर गेलं तर ती चमकलीच. राघव, याने तर आपल्या कारची ट्यूब जाळली. मग हा पंक्चर कसला बनवतोय? अरे हो भाऊ, आमची ट्यूब का बरं जाळली? त्यांनी पंक्चरवाल्याकडे पाहिलं तर त्यांचे डोळे विस्फारलेच राहिले. पंक्चरवाला एक भयानक भूत बनला होता ज्याचं पूर्ण शरीर जळलेलं होतं. ट्यूब जाळली कारण की मी पण जळलो होतो. बघायचंय तुम्हाला कसं? भूत श्वेता आणि राघवच्या जवळ आलं तर दोघांचे श्वास रोखले. भूताने जळती ट्यूब उचलली आणि दोघांच्या गळ्यामध्ये घातली. त्यामुळे दोघे जळताना तडफडून मेले. या घटनेचे शिकार फक्त राघव आणि श्वेता नव्हते. जी कोणती कार हायवेने जायची नक्कीच पंक्चर व्हायची आणि पंक्चरवाला भूत पंक्चर बनवण्याच्या बहाण्याने जळती ट्यूब गळ्यामध्ये टाकून लोकांना मारून टाकायचा. पुण्याचे कमिशनर मौर्य आपल्या कार जवळ उभे राहून फोनवर बोलत होते. हॅलो, ऐका मुंबई कमिशनर, मी मौर्य बोलतोय. ड्रग्ज माफिया टोंडरा मुंबईमध्ये लपलाय. तुमचे काही पोलीसवाले त्याला साथ देत आहेत. तो पुण्यातनं पळालाय. तुम्ही त्याला आणि काही करप्ट ऑफिसरना पकडा. मी लिस्ट पाठवतो आणि मुंबईकडे निघतो. सर, मी पण येतो. एकट्याने जाण्यामध्ये धोका आहे. मी सांगितलं ना, माझ्या सोबत कोणी येणार नाही. मौर्य कार मध्ये बसून निघून गेले. मौर्याची कार वेगाने हायवे कापत होती. अचानक जोरदार ब्रेक लावून थांबली. मौर्याने बाहेर येऊन पाहिलं तर शेट यार, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तेव्हा अचानक मागणं आवाज आला. काळजी करू नका साहेब, पंक्चरवाला अवजारांसकट हजर आहे. मौर्याने पाहिलं तर मागे पंक्चरवाला उभा होता. जरा लवकर करा भाऊ, क्रिमिनलला पकडायला जायचंय. पंक्चरवाल्याने टायर उघडून जॅक लावला. मी कार मध्ये बसतो, तू पंक्चर बनव जरा लवकर. मौर्य कार मध्ये बसले. पंक्चरवाल्याने एक ट्यूब काढून आग लावली त्याला आणि कारकडे बघत हसता हसता तो भूत बनला. ट्यूब तयार होताच तो कारच्या जवळ गेला आणि म्हणाला, सर बाहेर या, टायर लावायचा आहे. तेव्हा अचानकपणे मौर्यांना कॉल आला. हॅलो, काय म्हणताय? ड्रग्ज माफिया टोंडरा पकडला गेला आणि त्याच्यासोबतचे पोलीस ऑफिसर देखील पकडले गेले. वेल डन. हो, मी पोहोचतोच आहे. मौर्य कार मधनं उतरून बाहेर आले तर पंक्चरवाला गायब होता आणि कारची ट्यूब जळत होती. मौर्य समजला की काहीतरी गडबड आहे. त्याने पिस्तूल काढली आणि पटकन मागे वळला तर त्याच्या मागे पंक्चरवालं भूत हसत उभं होतं.
कोण आहेस तू? घाबरू नका साहेब, मी तुम्हाला काही त्रास नाही देणार. माझा बदला पूर्ण झालाय. कसला बदला? टुंड्रा आणि करप्ट ऑफिसर पकडले गेले ना. हो, पण तुला हे सर्व कसं माहिती? 2 महिन्यांपूर्वी एके रात्री टुंड्रा कार घेऊन माझ्याकडे आला होता. ऐक, कारचा पंक्चर बनव. फक्त पंक्चर बनवायचा, बाकी बघायचं नाही. मी ट्यूब उघडली. ट्यूब मधून मला ड्रग्सचे पॅकेट मिळाले. मी पोलिसांना फोन केला. पोलीस आले, पण ते टुंड्रा सोबत मिळालेले होते. बोललो होतो ना, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. भटकलं ध्यान, गेली जान. याला जाळून टाक टुंड्रा, बाकी आम्ही सांभाळून घेऊ. या रात्री टुंड्राने पोलिसांसोबत ट्यूब आणि टायर मध्ये टाकून मला जाळून मारून टाकलं. मग मी भूत बनलो आणि माणुसकीवरनं माझा विश्वास उडाला. मी निष्पाप माणसांना मारत राहिलो. आज टुंड्रा आणि ऑफिसरांच्या अटकेची न्यूज ऐकली तेव्हा समाधान झालं. आता मी मुक्त होऊ शकतो. असं म्हणताच पंक्चरवालं भूत कायमसाठी असं म्हणतात लुप्त झालं. भूतनी आंटी. बऱ्याच वर्षांपूर्वी जंगलामध्ये एक ताकदवान भूतनी तिच्या मुलीसोबत राहत होती. भूतनी तिच्या मुलीची खूप काळजी घ्यायची. ती जंगलातून रोज नवनवीन प्राणी आणून तिला खाऊ घालायची. आई, हा ससा खूपच मऊ आहे, पण हा ना खूपच छोटा होता. उद्या ना तू माझ्यासाठी खूप मोठी म्हैस घेऊन ये. ठीक आहे बाळा. माझी मुलगी छोटी छोटी, म्हैस मागते मोठमोठी. अशीच वेळ निघून गेली आणि भूतनी आता म्हातारी झाली आणि आजारी पडू लागली. आता तिच्या जागी तिची मुलगी शिकार करून आणू लागली. एके दिवशी म्हाताऱ्या भूतनीने तिच्या मुलीला सांगितलं, बाळा, आता मी जास्त दिवस जिवंत नाही राहणार, म्हणून माझी इच्छा आहे तू माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. सांग आई. जेव्हा मी छोटीशी होते तेव्हा माझी आई माझ्यासाठी शहरातून एक जाडजूड आणि मऊ मऊ माणसाचा मुलगा खायला घेऊन आली. माझी इच्छा आहे की मरण्याच्या आधी पुन्हा एकदा मी माणसाच्या मुलाची चव घ्यावी. ठीक आहे आई, मग तुझ्या पुढच्या वाढदिवसाला आपण माणसाच्या मुलाची चव चाखू. मानवाच्या मुलाच्या शोधात भूतनी शहराच्या दिशेने निघाली. जंगलातून मी आले, शहराकडे मी जाईन. माणसाचं पोर खाऊन माझ्या आईचा वाढदिवस साजरा करीन. शहरामध्ये पोहोचून तिने बरीचशी मुलं पाहिली, पण एकही मूल तिला आवडलंच नाही. तेवढ्यात तिला समोर गट्टू दिसला. हा मुलगा तर खूप मऊ मुलायम आहे, पण हा तर खूपच हडकुड आहे. याला तर माझी आई एकटीच खाऊन टाकेल. मग मला काय मिळणार? काही हरकत नाही, मी ह्याला खायला घालून चांगलं जाडजूड बनवेन. आणि तिने एका सुंदर आंटीचं रूप घेऊन गट्टूच्या शेजारी राहायला आली. आणि मग तिने एक दिवस गाजराचा हलवा बनवला आणि गट्टूकडे आली. मी गट्टूसाठी गाजराचा हलवा आणलाय. थँक्यू आंटी. आता भूतनी काही ना काही निमित्ताने गट्टूला स्वादिष्ट भोजन खाऊ घालायला लागली. एवढं स्वादिष्ट भोजन खाऊन आता गट्टू देखील खूप जाडजूड झाला. भुक्या भूतनीचं जेवण जेवून गट्टू झाला जाडजूड. आता जाड्या गट्टूला खाऊन भूतनी पण होईल जाडजूड. दुसऱ्याच दिवशी भूतनी आंटीने गट्टूला सांगितलं,
मी शहरापासून थोडं दूर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातेय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? हो हो, मी तुमच्या बरोबर नक्की येईन. आणि मग भूतनीने गट्टूला सोबत घेतलं आणि जंगलाच्या दिशेने निघाली. गट्टूने जसं जंगल पाहिलं त्याने भूतनीला विचारलं, आंटी, तुम्ही मला इथे जंगलात का घेऊन आलात? तुम्ही तर म्हणाला होतात की मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाताय. तेव्हा अचानक भूतनी तिच्या मूळ रूपात आली. तू बरंच काही खाल्लंस गट्टू. आता आमच्या खाण्याची पाळी आहे. तुम्ही तर भूतनी आंटी आहात. भूतनी गट्टूला घेऊन तिच्या आईच्या जवळ आली. आई, हे बघ, मी माणसाचं पोर घेऊन आले. याला खाण्यात तर खूप मजा येईल. ह्या दोन्ही भूतणींचं बोलणं ऐकल्यावर गट्टूला कळलं की यांच्यापासून वाचण्यासाठी त्याला काही ना काही शक्कल लढवावी लागेल. तेवढ्यात त्याला एक आयडिया सुचली. आता तुम्ही मला खायचं ठरवलेलंच आहे, तर तुम्ही मला खा. पण तुमच्यापैकी माझं काळीज कोण खाणार? असं म्हणतात माणसाच्या शरीरात काळीज सगळ्यात जास्त स्वादिष्ट असतं आणि जो ते एकदा खातो तो त्याची चव कधीच नाही विसरत. तसं तर मला वाटतं की माझं काळीज भूतनी आंटीनेच खायला पाहिजे, कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे ना. नाही नाही, तुझं काळीज तर मीच खाणार, कारण माझ्या सांगण्यावरूनच तर तुझी भूतनी आंटी तुला शहरातून इथे घेऊन आलीये. पण मेहनत तर जास्त मीच केलीये ना. जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने मला मुलाचं काळीज खायला नव्हतं घातलं, म्हणून याचं काळीज तर मीच खाणार. असं कसं? मेहनत तर जास्त मी केलीये, भक्ताचं काळीज मीच खाणार. आणि मग बघता बघता भांडण विकोपाला गेलं. म्हाताऱ्या भूतणीने भूतणीवर खूप जोरात प्रहार केला. मग भूतणीनेही म्हाताऱ्या भूतणीला बेदम चोपलं. अशा प्रकारे दोघी आपसात भांडत मेल्या आणि गट्टू मात्र तिकडनं सुखरूप पळाला.